नमस्कार श्रोते हो. मी निलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत जीवन योग. पॉंडेचेरीच्या माताजी या एक योगिनी होत्या. त्या सर्व गुण संपन्न होत्या. भाषा प्रभू होत्या. प्रथम श्रेणीच्या वायोलिन वादक होत्या. वयाची 80 वर्षे उलटली तरी मुलांबरोबर मोठ्या उत्साहाने त्या टेनिस खेळत. विविध देशातून आश्रमात येणाऱ्या सर्व भक्तांच्या सुखसोयींकडे लक्ष देत. प्रत्येक साधकाकडे त्यांचे लक्ष असे. प्रत्येकाच्या वाढदिवशी त्याला त्या जवळ बोलावून आशीर्वाद देत. एका साधकाने माताजींना स्वाक्षरी मागितली. माताजींनी त्याच्याकडे पाहिले. क्षणभर त्या अंतर्मुख झाल्या. त्यांनी लिहिले, बी युअर सेल्फ, ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ, ट्रान्सेंड युअर सेल्फ. एकाला दिलेली ही स्वाक्षरी अनेकांना मार्गदर्शक ठरेल. प्रत्येकाने प्रथम अंतर्मुख व्हावे, आत्मनिरीक्षण करावे, आपल्या गुण दोषांसह व मर्यादांनिशी स्वतःला जाणून घ्यावे व स्वरूपाचा स्वीकार करावा. मग आपल्या ठायी असणाऱ्या क्षमतांचे परिणत रूप कल्पनेने जाणून घ्यावे व त्यांच्या संवर्धनाचा निश्चय करावा. हा परिवर्तनाचा आलेख निश्चित झाला म्हणजे आत्मविकासाची वाटचाल होत राहील. या वाटेने जो जो चालत राहावे तो प्रत्येक पुढचा टप्पा मागे पडत जाईल. आपल्या गुणवत्तेची स्थानके मागे टाकत पुढे जात राहणे हाच आपला धर्म. या स्वधर्मामधला स्व ओलांडत राहण्याची अखंड प्रक्रिया म्हणजे जीवन. हाच भाव आणि विचार काही मानसशास्त्रज्ञ वेगळ्या भाषेत व्यक्त करतात. जगभर नाना प्रकारची स्पर्धा चालू असते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगती पथावर राहावे ही अपेक्षा स्पृहणीय आहे. मग जगाला मागे टाकणे हे पुढे जाण्यामागचे प्रयोजन नसावे. माणसांनी आपले अवस्थांतर घडवून आणावे व उत्क्रांत व्हावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे सार्थक आहे. हे सार्थ व सफल जीवन केव्हा शक्य होईल? तुकारामाप्रमाणे नित्य नवा दिस जागृतीचा अनुभवण्याची तयारी असेल तेव्हा. प्रसंगी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे जाचक सत्य वाट्याला येईल. त्याला सन्मुख होता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, मद्यपान किंवा आळस या गोष्टी आपणास मान्य नसतात. चहा, कॉफी, धूम्रपान, व्यर्थ गप्पा गोष्टी, जागरणे, पैशाची उधळमाधळ, चैन याही गोष्टी आपणास नको असतात. पण आपण त्यांच्या जंजाळात अडकतो. त्यांना सवयीचे संरक्षक कवच लाभते. त्या घट्ट आणि आपल्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होतात. त्यामुळे काजळले जाणारे आपले व्यक्तिमत्व खंगत जाते, खचत जाते. हे ओळखावे, मग उठावे. निर्धाराने हे पाश तोडून ही जळमटे झटकून चालू लागावे. आपणास नको असणारे आपले रूप अर्ध्या वाटेत कोसळून पडेल. आपणास हवे असणारे रूप पुढे दिसत राहील. त्याच्या प्राप्तीनंतर तेही मागे पडेल. एक झाड दोन पक्षी ही तात्विक कथा आपण आनंदाने अनुभवू शकू. आदर्शाच्या शिखराजवळचे आपले रूप आणि वाटेत गळून पडलेली आपली रूपे यांचे नाते उमगणे हाच खरा जीवनयोग. धन्यवाद.